दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून नागसेन नगर वडाळा नाका या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 28 जुलै रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तुभ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि, तुभ्यंपि धम्मं शरणं गच्छामि, तुभ्यंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं। आमदार देवयानी फरांदे यांच्या 1.5 कोटींच्या निधीतून हे सभागृह उभारण्यात येणार असून गोरगरीब जनतेचे काम करण्यासाठीच आपण राजकारणात असल्याचं यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी बोलताना सांगितलं। आज मला इथं उल्लेख करायचा आहे, बाळासाहेब परवा आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इथं एक बैठक लावली होती नाशिकच्या काही प्रश्नांसाठी। मला कायम मनामध्ये एक काळजी असते आणि मनापासूनची एक इच्छा असते की माझ्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करते त्या ठिकाणी 48 झोपडपट्ट्या आहेत आणि या स्लम वस्त्यांचा, गरीब वस्त्यांचा विकास व्हायला पाहिजे। मग काय करायला पाहिजे? किशोरभाऊ, मी जवळपास SRA योजना नाशिकमध्ये लागू करावी म्हणून ती बैठक लावली होती, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ती SRA ची योजना फक्त मुंबईमध्येच कार्यान्वित होतीये, बाकी ती आपल्याला पुण्यामध्ये यशस्वी होताना दिसत नाहीये, ठाण्यामध्ये बाकी इतर ठिकाणी देखील यशस्वी होताना दिसत नाहीये। मी म्हणून नागपूरमध्ये पण मी ती योजना लागू नाही केलीये, पण आमच्या नागपूरच्या धर्तीवरती तुम्ही पट्टे जे आहेत हे लावायचं काम करा। पट्टे लावणार म्हणजे आता तुम्ही ह्या जागेवरती आहे, तुम्ही जिथं राहताय त्या जागेवरती आपण सगळा नीट लेआउट करून त्याची पट्टा जो आहे ती जागा जी आहे ही तुम्हाला जागा तुम्हाला पट्टा लावून दिला जाणार म्हणजे तुमचं त्याच्यावरती नाव लागणार। नाव लागणार म्हणजे 30 वर्षासाठी आपल्याला ती जागा लीजने दिली जाते। 30 वर्षापेक्षा सरकार देत नाहीये, त्याचा कायदाच नाहीये। परत 30 वर्षांनी ते पट्टा रिनोव्हेट करून घ्यायचा। तोपर्यंत अजून काही आपलं नाशिक मोठं झालं तर SRA देखील सुरू होऊन जाईल। पण त्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की ते पट्टा मिळाल्यानंतर 7 बाऱ्यावरती इतर अधिकारामध्ये आपलं नाव लागणार। आपल्याला कोणी सांगणार नाही ही जागा मग तुमची नाही, ही जागा माझ्या हक्काची होणार। माझं 7 बाऱ्यावरती इतर अधिकारामध्ये नाव येणार। आणि अजून त्याचा किशोरभाऊ फायदा काय होणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान आवास योजना जी पूर्वी 2.5 लाख होती ती आता बजेटमध्ये 4 लाख केली आहे। ते 4 लाखाची योजना इथं लागलीच लागू होईल आणि तुमचं नाव इतर अधिकारामध्ये 7 बाऱ्यामध्ये आलेलं असल्याने तुम्ही त्या जागेचे मालक आहात। लीजवरती ती जागा तुम्हाला देऊन टाकलेली आहे सरकारने किंवा महानगरपालिकेने। मग तुम्हाला वाटलं की आमची मुलं आहेत, शिकतायत, नोकरी करतायत, मग मला मोठं घर बांधायचं आहे तर तुम्ही कर। या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी देखील भूमिपूजन सोहळ्यावर आनंद व्यक्त करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य सभागृहाचं उद्घाटन सन्माननीय कार्यसम्राट आमच्या देवेंद्र फरांदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुढाकाराने आज नागसेन नगर या ठिकाणी असा भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे। तरी मला आनंदाचं असं सांगायचं मला हे होईल की सर्व भीम सैनिकांच्या मनामध्ये उत्साह असा झालेला आहे की अनेक वर्षापासून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह एवढ्या वर्षापासून कोणीही इथं लक्ष दिलेलं नसून
सदर आम्ही सर्व महिला मंडळ असेल, भीमक्रांती मित्र मंडळ असेल, भीमक्रांती बहुउद्देशीय संस्था असेल, सर्व आम्ही मॅडमकडे जाऊन त्यांना सांगून आज त्यांनी मनावर घेऊन आज भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह असं त्यांनी भव्य दिव्य असा कुदळ मारून उद्घाटन केलेलं आहे। तरी मी तमाम नागसेन नगरच्या वतीने, भीमक्रांती मित्र मंडळाच्या वतीने, तमाम नाशिक जिल्ह्याच्या भीम सैनिकांच्या वतीने मी फरांदे मॅडम यांचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागसेन नगरमध्ये माननीय नागसेन नगर या परिसरामध्ये, नागसेन नगर या वसाहतीमध्ये माननीय देवनीताई फरांदे लोकप्रिय आमदार यांच्या निधीतून अत्यंत भव्य आणि दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह या ठिकाणी तयार होत आहे आणि म्हणून त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णपणे पार पाडला। या कार्यक्रमाला असंख्य नगरातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते, महिला मंडळ होतं आणि खूप आनंदमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। मी अशी विनंती करेन, यानंतर सुद्धा या कार्यक्रम सभागृह झाल्यानंतर या वास्तूचं उद्घाटन सुद्धा कॅबिनेट मंत्री म्हणून ते या ठिकाणी येतील आणि त्याचं उद्घाटन सुद्धा माननीय फरांदेताई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। मागील 2 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत होते, त्या गोष्टीला आज इथे यश मिळालेलं आहे आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना सर्व नागरिकांनी माझ्या खूप सोबत आले, माझ्यासोबत काम केलं, ॲज अ टीम वर्क झालेलं आहे इथे आणि याचं जे श्रेय आहे ते सर्व मॅडमांचंच आहे। खरं त्यांनी मला हाताला धरून हे सर्व काम जे झालेलं आहे मंजूर, त्याच्याबद्दल मी त्यांची फार फार आभारी आहे आणि याचं जे यापुढे नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मॅडमांना पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत असं सर्व नाशिककर सज्ज झाले आहेत असं मला इथे या ठिकाणी वाटायला लागलं आहे। मॅडम तिसऱ्यांदाही आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे, RPI नेते किशोर घाटे, युवा सेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, भीमक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर महाले, यश शिंदे, समाजभूषण बाळासाहेब शिंदे, भाजपचे भास्कर घोडेराव, दीपक डोके, भाजपा महिला मोर्चा कविता तेजाळे, NDOचे जिल्हाध्यक्ष उमेश गायकवाड, सुरेश निकम, सुनील पवार, प्रकाश अहिरे, अनिल मोरे, राजेंद्र शिंदे, अकबर शेख, चंद्रकांत साळवे, नागसेन नगरमधील सर्व नागरिक व भीमक्रांती मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।